अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण वामनराज प्रकाशनच्या पुस्तकापैकी परमपूज्य श्रीदादा लिखित प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज विरचित हिरण्ययोग एक अभ्यास हे पुस्तक वाचत आहोत. हिरण्ययोगातून महायोग. आपणास स्वप्न जर जाणतेपणाने बघायचे असेल तर त्यासाठी मध्यसंवेग स्वप्नांचे 4 प्रकार. हिरण्ययोगातून महायोग काल पाहिला. स्वप्नांचे 4 प्रकार. हिरण्ययोगात अपार्थ, अन्यार्थ, सूचक आणि यथार्थ असे स्वप्नांचे 4 भेद मानलेले आहेत. त्यापैकी अपार्थ स्वप्न हे लटके असते, मिथ्या असते, ते नेहमीच खोटे होते. अशा स्वप्नात आपल्याला जे दिसते ते नेहमीच लटके असते. त्यानंतरचा प्रकार आहे तो अन्यार्थ स्वप्न. अशा स्वप्नात दिसणारा भाग एक असतो आणि त्याचा प्रत्यय अर्थ वेगळाच असतो. जसे एखाद्याने स्वप्नात आपलेच मरण पाहिले तरी त्याचे अर्थफल म्हणून प्रत्यक्षात त्याचे आयुष्य वाढते, असा त्याचा अर्थ वेगळा सांकेतिक असतो. त्याला अन्यार्थ स्वप्न असे म्हणतात. याशिवाय काही सूचक स्वप्ने असतात. एखाद्या कोणी जर विविध प्रकारची मंत्रदेवतांची अनुष्ठाने केली तर त्या मंत्रानुष्ठानांच्या सिद्धीबद्दलची त्याला जी स्वप्ने पडतात ती कळण्यासाठी मंत्रशास्त्रात विशिष्ट स्वप्नदर्शन नियम आहेत. उदाहरणार्थ, अशा स्वप्नात सुवासिनींचे दर्शन झाले की देवी मंत्राच्या अनुष्ठानाच्या सिद्धीचे ते सूचक स्वप्न असते. अशा प्रकारचा हेतू सिद्धी सुचविणाऱ्या स्वप्नांचा सूचक स्वप्ने म्हणतात. काही स्वप्ने अशीही असतात की शास्त्रे त्यांना यथार्थ स्वप्ने म्हणतात. ज्या स्वप्नात श्री भगवंत, सद्गुरू, संत महात्मे आदींची दर्शने होतात त्यांना यथार्थ स्वप्ने म्हणतात. त्यांना यथार्थ म्हणण्याचे महत्त्वाचे कारण असे आहे की जीव जरी स्वप्नात सृष्टी निर्माण करतो त्यासाठी तो जरी शक्तिमान समर्थ असतो तरी ती सृष्टी कल्पित असतो, त्याच्या कल्पनेनेच होणारी असते. म्हणूनच त्याला श्री भगवंत किंवा श्री सद्गुरू यांना कल्पनेने निर्माण करण्याचे सामर्थ्य नसते, कारण ते त्याच्या कल्पनेच्या पलीकडचे अकल्पनाख्य असते. म्हणून जेव्हा एखाद्या साधकाला स्वप्नात श्री भगवंत किंवा श्री सद्गुरू दिसतात तेव्हा ते केवळ त्यांच्याच इच्छेने दिसतात, त्यांच्या स्वतःच्याच लीलेने दिसत असतात. त्यामुळे त्यांच्या संदर्भात जे काही स्वप्न पडते त्याला यथार्थ स्वप्ने असे म्हटले आहे. महायोगाच्या साधकांना त्यांची नियमितपणे साधना सुरू झाली की अशा यथार्थ स्वप्नांची प्रचिती पदोपदी यायला लागते. स्वप्नांचाच दाखला. असे यथार्थ स्वप्न पडते याचे दाखले अनेक संतांनी दिलेले आहेत. यासंबंधी श्री संत तुकाराम महाराजांचा एक सुप्रसिद्ध अभंग आहे. त्यात ते म्हणतात की सत्य गुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. भोजना मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी. काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितलेली खुण मालिकेची. बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. श्री महाराजांना त्यांच्या सद्गुरूंनी बाबाजी चैतन्यांनी स्वप्नात उपदेश केला आणि त्यांना स्वतःचे नाव बाबाजी असे सांगून आपली गुरुपरंपराही सांगितली. त्यावेळी त्यांनी श्री महाराजांना मंत्र दिला. रामकृष्ण हरी असा जो मंत्रोपदेश झाला तो प्रत्यक्ष न होता स्वप्नातून झाला होता, पण ते स्वप्न व्यर्थ नव्हते, ते यथार्थच होते. असा हा महायोगांतर्गत हिरण्ययोगाचा जो प्रभाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा असाच आहे. आपण तो जर जाणला तर महायोगात
किंवा श्री भगवंताच्या कृपायोगात कृपा झाल्यानंतर जे अंतरंग साधन प्रगट होते ते कारण क्रमाने आणि त्या साधनामुळे साधक कोणत्या क्रमाने सिद्ध होत जाऊन श्री भगवंतांना प्राप्त करतो हे लक्षात येते. म्हणून कृपायोगाच्या शास्त्रातला हिरण्ययोग हा अत्यंत महत्वाचा असा अनुभव विभाग आहे, अध्ययनाचा विषय आहे. श्रीनाथ संप्रदायाची अतिगुप्त परंपरा श्री संत गुलाबराव महाराजांनी या प्रकरण ग्रंथाद्वारे प्रगट केलेली आहे. हा त्यांचा समस्त साधक जगतावर झालेला अवर्णनीय उपकार आहे. तो कधीही न फिटणारा असा आहे. म्हणूनच सर्व साधकांनी श्री महाराजांनी सांगितलेला हा हिरण्ययोग काळजीपूर्वक समजून घेणे गरजेचे आहे. श्री महाराजांचे योगशास्त्रालाही किती अपूर्व योगदान आहे हे जर समजून घ्यायचे असेल तर आपण त्यांचा हा हिरण्ययोग प्रथम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे श्री महाराजांचे स्मरण करून त्यांच्या कृपेने या हिरण्ययोग